प्रवीण दरेकर. सभापती महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत चांगलं उत्तर दिलंय. परंतु मंत्री महोदय, आपण सांगितलं की पोर्टल ची त्या ठिकाणी त्याच्यावर अपडेट करतात, ते मॉनिटर करणारी तुमची यंत्रणा पाहिजे. उद्या पोर्टलवर काही टाकतील ते गृहीत धरून त्या ठिकाणी आम्ही हे करणार का? त्याच्यामुळे ते पोर्टलवर येणाऱ्या सगळ्या माहितीची वस्तुनिष्ठ खबरदारी घेण्याची जबाबदारी आपली आहे, ती आपण भविष्यात घेतली पाहिजे. सभापती महोदय, या ठिकाणी UDAISवरील माहितीनुसार 25-26 मध्ये राज्यातील संस्थांच्या शाळेत 99.59% आणि अनुदानित शाळेत 99.88%, विनाअनुदानित शाळेत 99.72% शाळांमध्ये मुलीचे स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहे. याच उत्तरात अशी माहिती दिली की मुलींकरिता स्वच्छतागृह बांधण्याबाबत राज्यस्तरावरून सूचना देण्यात आलून प्रगतीपथावर आहे. एका बाजूला बोलतात 99% झालंय आणि दुसऱ्या बाजूला आपण सांगताय सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत. त्यामुळे सभापती महोदय, नेमकं खरं काय ही गोष्ट या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी समजली पाहिजे. शिक्षण विभागाने सभापती महोदय 2026 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात म्हटले की 1164 शाळात मुलींसाठी स्वच्छतागृह नाही आणि 3328 शाळेत वीज नाही. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात परिस्थिती आणखी भीषण आहे. मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नसलेल्या सर्वाधिक 112 शाळा बीड जिल्ह्यात आहेत. हिंगोली, नांदेड, परभणी, गडचिरोली, जळगाव, अमरावती, नाशिक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 ते 100 शाळांमध्ये या सुविधा नाहीत. हा विषय मुलींच्या आरोग्याचा आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा आहे. त्यामुळे मला वाटतं वस्तुस्थिती दर्शक उत्तर सभागृहात आलं पाहिजे. तर नक्की वस्तुस्थिती काय याचे सन्माननीय मंत्री महोदय यांनी माहिती सभागृहाला द्यावी. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकर त्यांनी देखील वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपण देखील जी माहिती देतो आहे दरेकर साहेब, या ठिकाणी UDAISवर जी माहिती त्या शाळांमधून प्राप्त झाली त्या अनुषंगानं आपण ही माहिती ह्या सभागृहाला दिली आहे. परंतु आपली जी सूचना आहे की UDAISवर असलेली माहिती ही पडताळण्याकरता देखील त्या ठिकाणी कुठली एजन्सी किंवा विभागाचा एखादा अधिकारी दुसऱ्या एका विभागामार्फत किंवा शासनाची एखादी एजन्सी यांनी हा डाटा ही माहिती त्या ठिकाणी क्रॉस चेक करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येईल आणि हा प्रश्न आपल्या मुलींच्या सुरक्षितेच्या आणि आरोग्याशी निगडित असल्यामुळे निश्चितपणे प्रायोरिटीने हे सर्व कामं लवकरात लवकर हातात घेण्यात येईल. प्रश्न क्रमांक 8774. 8774. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे 25 सेकंद. सभापती महोदय, माझी विनंती आहे की हा प्रश्नाचं उत्तर होईपर्यंत तिकडे वाढवावे. आणि दादा, आपल्याला एक विनंती अशी आहे की याचं